तर अजय शंभू नारायण, मी वरुण गोंजारी वाटू केदारनाथ सायकलवर चाललो आहे. आज 12 मे 2024 आणि काल सारंगपूर मध्य प्रदेशमध्ये आपण त्या गावामध्ये थांबलो होतो. ते मागचं हनुमानजीचं मंदिर आहे आणि हनुमानजीला आपण आता पाया पडलो, फ्रेश वगैरे झालो आहे. आता आपण पुढं चाललो आहे. मेन जे आत होतं तर गावातून बाहेर अशा रोडला आलो आहे, अजून हायवेला नाही लागलो. आता मेन गावातून आपण असं हायवेला लागलोय. चला, नाश्ता करायचा आपल्याला. अजून दुकानं पण उघडली नाही. हे बघा, दुकानं पण बंद आहेत. पुढं अजून काहीच नाही आसपास. ठीक आहे, बघूयात. हायवेला मी थांबलोय आता नाश्त्याला. पोहे आणलेत भाऊने आपल्यासाठी. नदी लागली आपल्याला एक, पण थोडंसं सुकलंय पाणी. दिसत असेल तुम्हाला, ऊन तर लय. चला, तर आज दुपार 11 वाजल्यापासून ते 4 वाजल्यापर्यंत आपण इथे थांबलो होतो. तर उज्जैनमध्ये माझं लॉक राहिलं इथं, माहिती आहे का. प्रॉब्लेम असा होतो, व्हिडिओ काढायच्या नादात आहे ना, मी आता इथं लॉक विसरून आलो. म्हणजे मी जिथं लावली होती सायकल, तिथनं लॉक काढून सायकल तर थोडीशी बाहेर घेतली. म्हणलं आता आपलं बॅग आहे ती मागं, बॅग वगैरे लावायची, सगळे जे काय आपली टेंट बिट स्लिपिंग बॅग सगळं बांधायचा. मी ते सगळं केलं. त्यानंतर व्हिडिओ काढली आणि मी तसंच पुढे निघून गेलो. लॉक जिथं मी ज्या रॉडला असं मी ॲक्च्युली सायकल लावली होती ते तिथंच राहून गेलं. ठीक आहे, ते आता आज मला इथं हॉटेलच्या खाली लावायची होती सायकल, म्हणून लॉक शोधतो तर लॉकच नाही. तिथं मला लक्षात आलं लॉक पण नाही, चावी पण नाही. ठीक आहे, असू दे. चला, पुढं जायचं आपल्याला. आज दुपारी जेवण आपण भात व्हेज पुलाव. 4 वाजलेत, आता हे करून जायचं. सकाळपासून 11 वाजेपर्यंत आपण या हॉटेलमध्ये थांबलो होतो. आता हा जो पुढं हायवे आहे, आपण इकडून आलो आहे, आपल्याला इकडं जायचं आहे. पण हॉटेल ह्या साईडला होतं म्हणून आपण रोड क्रॉस करून इकडं आलो. ही आपली सायकल. आता आपण पुढं जाऊया. तर हॉटेलमधून आपण निघालो आहे. तसं मी बोललो की माझं लॉक राहिलं, तर तसे माझे 2 गॉगल पण गेले. म्हणजे कसं होतं, तर आपण निघायच्या गडबडीत असतो की आपण सगळं घेतलं आहे का नाही, त्याची व्हिडिओ पण काढायची, व्हिडिओ अपलोड करायची का नाही, हे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, बघू आता. आपण चाललो आहे. क्लायमेट तर ठीक आहे. चला, एकदम पाऊस चालू झाला आहे. हे बघा, आसपास थांबायला पण काय नाही आहे. ठीक आहे, पाऊस थांबला आहे आणि आता आपण परत सायकलिंग चालू केलं आहे. क्लायमेट ते पण बघा ढगाचंच आहे. प्रॉब्लेम असा आहे, माझ्यासोबत जे सामान आहे ते जर भिजलं त्याला परत 1 दिवस वाळायला लागणार. त्यामुळे सामान आपण ओलं करू शकत नाही. बघूयात, चाललोय आता. पोवायचं तर खूप मन आहे. तिकडे पण त्या साईडला पण पूल आहे, तिकडे पण या साईडला पण पूल आहे. मस्त नदी. तर बेवराकडे मी चाललो होतो. तर रस्त्यात मला हे डॉक्टर भेटले मला, आणि हे सगळे त्यांच्यासोबत काम करतात. तर डॉक्टरने आपल्याला मदत पण खूप केली. मला गोळ्या दिल्या, परत इलेक्ट्रॉल पावडर वगैरे पण दिलं मला. त्यांचं हे मागं आपल्याला क्लिनिक दिसेल, हे त्यांचं क्लिनिक आहे. आणि खरं डॉक्टर, थँक्यू सो मच. तुम्हाला भेटून बरं वाटलं मला. थँक्यू सो मच. तर चला, हर हर महादेव. हायवेला आहे, 8 वाजलेत, अजून 30 किलोमीटर जायचं आपल्याला. चला, ह्या आश्रमात आपण आलोय आता. आजचा ते संध्याकाळी आता आपण जे आलो ते ह्या आश्रमात इथं असं आलोय. आणि ठीक आहे, आता आपण थोड्या वेळात जेवण करू. सायकल वगैरे सगळी आतमध्ये लावली. रामानंद आश्रम म्हणून आहे, मस्त आहे. भावांनो, जेवायला बसलोय. हे बघा, हे बघा समोर गोमाता आहे. भाग्य बघा आपलं, गोमाता सोबत जेवायला बसलोय गोट्यात. एक नंबर.
जय श्रीराम. तर जेवण वगैरे करून इथं आता बसलो आहे. सगळे झोपलेत आता आणि मी पण आता चाललो आहे झोपायला. तर ठीक आहे, जेवण वगैरे पण झालं आहे आपलं. आता आजचा दिवस पण संपला. हर हर महादेव.